हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ॲडव्हेंट अकॅडमिक्स ऑफ सायन्स. आज आपण बघणार आहोत 9th स्टँडर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सायन्स 1चा 5th लेसन ॲसिड बेसिस अँड सॉल्ट्स. ओके, बघा स्टार्ट इंट्रोडक्शन बघूया काय दिलेलं आहे. कॅन यू रिकॉल. ओके, या सिलेबसमध्ये बरंचसं कट केलेलं आहे या लेसनमधलं, बट मी हा लेसन स्टार्ट टू एंड घेणार आहे. कोविड-19मुळे बराचसा पोर्शन कट केलेला आहे या लेसनमधला, बट हा लेसन फ्युचरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो आपण बेसिक कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या सगळ्या घेतल्या पाहिजेत, घ्यायच्या नाही आणि घ्यायच्याच आहेत. सो आपण या सिलेबसमधलं जरी कट झाला असलं तरी हा कम्प्लीट लेसन मी स्टार्ट टू एंड घेणार आहे. ओके, सो हे फर्स्ट पेज कम्प्लीट कट होतं, बट ते आपण घेणार आहोत. बघा, हाऊ आर द फॉलोइंग सबस्टन्सेस क्लासिफाईड इंटू 3 ग्रुप्स विथ द हेल्प ऑफ लिटमस पेपर. आता लिटमस पेपर 3 ग्रुप्स कोणते घेतो रे? ॲसिड, बेस आणि न्यूट्रल. जर रेड लिटमस पेपर ब्ल्यू झाला तर तो बेस असतो, ब्ल्यू लिटमस पेपर रेड झाला तर तो ॲसिड असतो, आणि देअर इज नो चेंज इन द लिटमस कलर देन इट इज अ न्यूट्रल सबस्टन्स. खाली बघा लेमन दिलेला आहे. लेमन कसा येईल? ॲसिडिक. टॅमरिंड ॲसिड, बेकिंग सोडा बेस, बटर मिल्क ॲसिड, व्हिनेगार ॲसिड, ऑरेंज ॲसिड, मिल्क बेस, लाईम बेस, लाईम म्हणजे CaCO3 असतं, टोमॅटो ॲसिड, मिल्क ऑफ मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड बेस, वॉटर न्यूट्रल, अँड ॲलम. आय थिंक सो alum is acidic or basic or neutral. That's the confusion. We will see about the alum afterwards. Okay, so बाकीचे सबस्टन्सेस आपण क्लासिफाय केलेले आहेत. बघा परत एकदा चेक करूया काय काय ते. बघा, लेमन ॲसिड, टॅमरिंड ॲसिड, देन बेकिंग सोडा बेस. ओके, जे बेस आहेत त्याच्या खाली मी बी लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डाऊन बटर मिल्क ॲसिड, व्हिनेगार ॲसिड, ऑरेंज ॲसिड, मिल्क बेस, लाईक बेस, टोमॅटो ॲसिड, मिल्क ऑफ मॅग्नेशिया बेस, वॉटर न्यूट्रल. सो त्याच्या खाली एन लिहिलेलं आहे. अँड देअर इज कन्फ्युजन अबाउट ॲलम. I will check and let you know. Alum is acid. Okay, alum is acid. Okay, so हे बेस येणार आहेत BB वाले, हा न्यूट्रल येणार आहे आणि बाकी सगळे ॲसिड्स येणार आहेत. ओके, सो ॲसिडच्या खाली ए लिहूया म्हणजे आपलं कन्फ्युजन दूर होईल. ओके, ए म्हणजे ॲसिड, बी म्हणजे बेस, एन म्हणजे न्यूट्रल. ओके, पुढे बघा. वी हॅव अर्लियर सीन दॅट सम फूड स्टफ्स आर सोअर टू टेस्ट while some others are bitter and slippery or soapy to touch. When these substances are studied scientifically, it is found that they contain acidic or basic substances respectively. म्हणजे जे सोअर टेस्टला असतात, सोअर टू टेस्ट ॲसिड असतात. ओके, बिटर और स्लिपरी और सोपी टू टच बेसिस असतात. ओके, जे ॲसिड सोअर टू टेस्ट आणि बिटर आणि स्लिपरी आणि सोपी टू टच कोण असतात? बेसिस. ओके, वी हॅव ऑल्सो लर्न्ड an easy and safe method of using indicator like litmus to identify acids and bases. म्हणजे आपण लिटमस पेपर वापरतो. जर रेड लिटमस पेपर ब्ल्यू झाला, ओके, तर तो बेस असतो, आणि ब्ल्यू लिटमस पेपर रेड झाला तर तो ॲसिड असतो. ओके, इथं मी वरती लिहून टाकतो. रेडचा ब्ल्यू झाला तर तो बेस असतो, आणि ब्ल्यूचा रेड झाला तर तो ॲसिड असतो. ओके, लिटमस टेस्ट हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही. रेडचा ब्ल्यू झाला म्हणजे रेड लिटमस पेपर घेतला आणि त्याचा ब्ल्यू कलर झाला तर तो बेस असणार आहे. तुम्ही ब्ल्यू लिटमस पेपर घेतला आणि त्याचा रेड कलर चेंज झाला तर तो ॲसिड असणार आहे. पुढे बघा, याचा आन्सर होतं ते. हाऊ आर ॲसिड्स अँड अल्कलीज आयडेंटिफाईड विथ द हेल्प ऑफ लिटमस पेपर. अल्कली म्हणजेच बेस असतो. ओके, बेस और इथं अल्कली लिहा.
ओके, मग हे नोट डाऊन करून घ्या वरती. कम्प्लिटेड. मग लिटमस बघा, रेडचा ब्ल्यू झाला तर बेस और अल्कली, ब्ल्यूचा रेड झाला तर ॲसिड. याचा आन्सर वरती लिहिलेला आपण. ओके, पुढे बघा, वी शॅल नाव लर्न अबाउट द ॲसिड्स अँड बेसिस बट लेट अस सी फर्स्ट रिव्ह्यू व्हॉट मोलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स आर मेड अप ऑफ. ओके, इथं आपल्याला एक चार्ट दिलेला आहे आणि हा चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. ओके, इंट्रोडक्टरी लेवलला आहे. मग पहिलं दिलं बघा, नेम ऑफ कंपाऊंड हायड्रोक्लोरिक ॲसिड, मोलिक्युलर फॉर्म्युला HCl, बेसिक रॅडिकल H+, ॲसिडिक रॅडिकल Cl-, टाईप ॲसिड. ओके, पुढचे जे आहेत ते आपण फिल करूया. इथं जे नेम येईल ते काय येईल, नायट्रिक ॲसिड. ओके, याचं काय येईल, H+NO3-. हा जो लास्टचा कॉलम आहे ना तो आपण नंतर भरू लास्टला. ओके, नेक्स्ट HBr, हायड्रोजन ब्रोमाइड, BROMID. हे जे आहे ते तुम्ही या चार्टवरून करू शकता बरं का. इथं हायड्रोजन H+ आणि Br- इथं ब्रोमाइड. मग याचं नेम काय येईल, हायड्रोजन ब्रोमाइड. कारण याच्यात काय येणार आहे, H+ Br-. ओके, बेसिक म्हणजे पॉझिटिव्ह, ॲसिडिक म्हणजे निगेटिव्ह. H2SO4, H+ इथं येईल आणि SO4 2-. हायड्रोजन सल्फेट किंवा याला सल्फ्युरिक ॲसिड म्हणतो आपण. ओके, H3BO3. आता BO3ला काय म्हणतात, बोरेट. H3BO3. BO3चं काय दिलेलंच नाही, बोरेट म्हणतात. बट याला म्हणताना आपण बोरिक ॲसिड म्हणतो. ओके, जी कॅरमला आपण पावडर टाकतो किंवा धान्यात पावडर टाकतो ती असते बघा. इथं H+ असेल आणि BO3 3-. ओके, आता पुढे जाऊयात. NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड किंवा याला सॉल्ट म्हणतात आपण. मीठ जे आपण रोज खातो ते नाही, हे सोडियम हायड्रॉक्साईड आहे. NaClच सांगतोय तुम्हाला. NaOH सोल्युशन असतं हे. KOH, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. नेम्स बसणं म्हणजे K+OH-. इथून स्टार्ट करतो, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ओके, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हे काय येईल, Ca2+, Ca2+, कॅल्शियम 2+ आणि इथं OH-. NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड, AMMO NiUM HYDROXIDE. ओके, याचं काय येईल, NH4+ आणि इथं OH-. ओके, माझ्याबरोबरच नोट डाऊन करून घ्या तुम्ही पण. बघा परत एकदा, हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl, H+ Cl-. नायट्रिक ॲसिड NiTRiCACID, स्पेलिंग सहित सांगतोय, H+ NO3-. हायड्रोजन ब्रोमाइड HYDROGEN, ब्रोमाइड. BROMIDE, सल्फ्युरिक ॲसिड ACULPHURIC ॲसिडचं सेमच आहे. बोरिक BORIC ॲसिड. सोडियम हायड्रॉक्साईडचं स्पेलिंग बघा, HYDROXIDE. सोडियमचं SODIUM. पोटॅशियमचं POTASSIUM. हे तुम्ही इथून पण तयार करू शकता याच्यावरून. K+ म्हणजे पोटॅशियम, OH- म्हणजे हायड्रॉक्साईड, मग हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. Na+ म्हणजे सोडियम, OH- म्हणजे हायड्रॉक्साईड, मग NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, झालं. आता पुढचं घेऊया, NaCl.
बघा NaCl सोडियम क्लोराईड, ओके, SODIUM CHLORIDE, इथं येईल Na+Cl-. नेक्स्ट कॅल्शियम नायट्रेट, CALCIUM NITRATE, इथं येईल Ca2+ आणि इथं NO3-. हे पोटॅशियम सल्फेट येईल बघा, POTASSEIUM, पोटॅशियम सल्फेट K+SO4 2-. ओके, K+SO4 2- पोटॅशियम सल्फेट. नेक्स्ट कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड Ca2+ Cl-. आणि लास्ट अमोनियम सल्फेट SuLPHEAT सल्फेट NH4+ SO4 2-. ओके, आता एक कॉमन सेन्स आहे बघा, खाली लक्ष द्या. सम कंपाऊंड्स आर सीन टू हॅव H+ ॲज द बेसिक रॅडिकल, H+ ॲज द बेसिक रॅडिकल. दीज आर कॉल्ड ॲसिड्स. म्हणजे ज्याच्यात बेसिक रॅडिकल H+ येतं त्यांना ॲसिड्स म्हणतात. हा लास्टचा पॅराग्राफ बॉक्सच करायचा, ओके, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, सम कंपाऊंड्स हॅव OH- ॲज द ॲसिडिक रॅडिकल. OH- ॲसिडिक रॅडिकल आहेत, त्यांना काय म्हणतो आपण? बेसिस. ओके, देअर आर आयोनिक कंपाऊंड्स विच हॅव बेसिक रॅडिकल अदर दॅन H+ अँड ॲसिडिक रॅडिकल अदर दॅन OH-. ओके, अदर दॅन H+ म्हणजे H+ सोडून, आणि अदर दॅन OH-. म्हणजे बघा, याचं कॉमन सेन्स एकदम सिम्पलमध्ये मराठीत सांगतो. ज्यात H+ आहे त्याला ॲसिड म्हणतात, ज्यात OH- आहे त्याला बेस म्हणतात, ज्याच्यात दोन्ही पण नाही आहेत, H+ पण नाही आहे आणि OH- पण नाही आहे, त्याला सॉल्ट म्हणतात. लक्षात आलं? ज्याच्यात H+ आहे त्याला ॲसिड, ज्याच्यात OH- आहे त्याला बेस, आणि ज्याच्यात दोन्ही नाही आहेत त्याला सॉल्ट. मग आता हा लास्ट कॉलम भरायचा आहे. बघा, हे H+ वाले जे आहेत ते सगळे काय आले? ॲसिड, 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 ॲसिड. आता इथून पुढे बघा, हे OH- वाले सगळे काय आले? बेस, 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 बेस. आणि लास्टला बघा हे आहेत, याच्यात H+ पण नाही आणि OH- पण नाही. मग हे सगळे काय आले? सॉल्ट, 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 सॉल्ट. ओके, या पद्धतीनं हा चार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि हा चार्ट नोट डाऊन करून घ्या. थोडा झूम करतो, निम्मा निम्मा लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, हा जेवढा दिसतोय तेवढा लिहून घ्या आधी. ओके, हे नेक्स्ट नोट डाऊन करून घ्या व्हिडिओ पॉज करून. पुढचं कंप्लीट करा फास्ट हा चार्ट. ह्या चार्टवरून त्यांना एवढंच सांगायचं होतं, ते इथं दिलेलं आहे बघा, की ज्याच्यात H+ असतं तो ॲसिड असतो, ज्याच्यात OH- असतो तो बेस, आणि ज्याच्यात H+ पण नसतो आणि OH- पण नसतो त्याला काय म्हणतात? सॉल्ट म्हणतात. ओके, फर्स्ट पेजवर आपण काय काय बघितलं बघा. सबस्टन्सेसला लिटमस टेस्टवरून 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलं, ॲसिड, बेसिस आणि न्यूट्रलमध्ये. ओके, मग आता त्याच्यानंतर ॲसिड अँड बेसिसच्या प्रॉपर्टीज बघितल्या. ॲसिड्स कसे असतात? सोअर टू टेस्ट. बेसिस कसे असतात? बिटर, स्लिपरी अँड सोपी टू टच. लिटमस पेपर काय करतं? रेड लिटमस पेपर ब्ल्यू झाला तर तो बेस किंवा काय असतो? अल्कली. ब्ल्यू रेड झाला तर तो काय असतो? ॲसिड.
आणि काहीच नाही झाला तर तो न्यूट्रल असतो. हा चार्ट कंप्लीट केला, याच्यावरून एक क्लिअर झालं की H+ ज्याच्यात असतो तो कोण असतो, ॲसिड. OH- ज्याच्यात असतो तो बेस, आणि दोन्ही नसतात तो कोण असतो, सॉल्ट. ओके, ए पार्ट बी पार्ट कंप्लीट केलं. पुढे बघा, नाव कंप्लीट द पार्ट बी ऑफ द अबोव टेबल. इट विल क्लिअर दॅट देअर आर 3 टाईप्स ऑफ आयोनिक कंपाऊंड्स अँड दीज आर ॲसिड बेसिस सॉल्ट्स. म्हणजे काय करायचं होतं, आधी हे एवढं ए पार्ट कंप्लीट करायचं होतं. ओके, मग बी पार्टसाठी ही हेल्प घ्यायची होती. H+ म्हणजे ॲसिड, OH- म्हणजे बेस, आणि दोन्ही नसेल तर तो सॉल्ट. सो हा बी पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. ओके, सो हे इंट्रोडक्टरी होतं. आत्तापर्यंत जेवढं शिकवलं आहे हे कोरोनामुळं जो सिलेबस रिड्यूस झाला आहे त्यातून ते कट झालेलं आहे. म्हणजे तुमच्यापर्यंत कुठपर्यंत आलं आहे हे तुम्हालाच माहिती. ओके, आता पुढे बघूयात आयोनिक कंपाऊंड्स रिकॅपिट्युलेशन. ओके, आता बघा हे फालतू आहे खूप. सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो, एका वाक्यात झालं हे. ओके, मग एक एक इलेक्ट्रॉन दिला तर एक बॉन्ड तयार होतो, त्याला आयोनिक बॉन्ड म्हणतात. झालं, एवढंच आहे. फक्त ते इंग्लिशमध्ये दिलं आहे बघा. द मोलेक्यूल ऑफ आयोनिक कंपाऊंड हॅज 2 कॉन्स्टिट्युएंट्स, नेमली कॅटायन अँड ॲनायन. हे आपण व्हॅलन्सीमध्ये पण बघितलेलं आहे. देअर इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज आयन्स ॲज दे आर अपोजिटली चार्ज अँड दॅट इज कॉल्ड आयोनिक बॉन्ड. याला आयोनिक बॉन्ड असं म्हणतात. आयोनिक बॉन्ड म्हणजे काय, 2 रॅडिकल्स असतात, कोणते, कॅटायन आणि ॲनायन. ओके, मग यांच्यात काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कारण हे काय असतात, अपोजिटली चार्ज. मी जे अंडरलाईन केलेले आहेत तेच वर्ड्स तुम्ही जर अंडरलाईन केलेत तर तुमच्या क्लिअरली लक्षात येईल बघा की जे मोलिक्युल्स आहेत त्याच्यात बघा कॅटायन आणि ॲनायन म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतंच प्रत्येक याच्यात. ह्या चार्टवरून पण कळतंय बघा, कुठलंही कंपाऊंड घ्या त्यात एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असतो. सो यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, त्यालाच काय म्हणतात, आयोनिक बॉन्ड. कारण ह्यांना आयन्स म्हणतात. ओके, पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह, यांना काय म्हणतो आपण, आयन्स म्हणतो. काय म्हणतो, आयन्स. या आयन्समध्ये अपोजिटली चार्ज असल्यामुळे जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्यालाच काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 1 पॉझिटिव्ह चार्ज अँड 1 निगेटिव्ह चार्ज अँड ऑन अन anion मेक्स 1 आयोनिक बॉन्ड. म्हणजे एक आयोनिक बॉन्ड असेल तर त्याच्यावर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, 2 असतील तर 2 पॉझिटिव्ह आणि 2 निगेटिव्ह असणार आहेत. ओके, आता हे पहिलं इंट्रोडक्टरी पॅराग्राफ कळालाय का, की कॅटायन कसा असतो, पॉझिटिव्ह, ॲनायन कसा असतो, निगेटिव्ह. हे अपोजिटली चार्ज आहेत, सो यांच्यात जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्यालाच काय म्हणतात, आयोनिक बॉन्ड. जेव्हा एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज एकत्र येतो तेव्हा त्यांच्यात एक आयोनिक बॉन्ड तयार होतो. 2 पॉझिटिव्ह चार्जेस आणि 2 निगेटिव्ह चार्जेस असतील तर त्याच्यात 2 बॉन्ड तयार होणार. 3 पॉझिटिव्ह चार्जेस आणि 3 निगेटिव्ह चार्जेस असतील तर त्याच्यात 3 बॉन्ड तयार होणार. या पद्धतीनं मग आपण सिंगल याचं डिटेलमध्ये इथं बघणार आहोत. लक्ष द्या. While studying static electricity, we have learned that there is natural tendency of the body to change from an electrically charged state into an electrically neutral state. म्हणजे कुठलीही बॉडी जी आहे ती इलेक्ट्रिकली चार्ज स्टेटमधून इलेक्ट्रिकली न्यूट्रल स्टेटला जायला बघते. ओके, Why then is an electrically charged ion formed from electrically balanced, that is neutral atom? The explanation lies in the electronic configuration of atoms. म्हणजे इथं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, ॲटम न्यूट्रल असतोय, मग कशाला तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज घेत बसतो, तर त्याचं जे आहे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आहे. लेट अस सी वन्स अगेन हाऊ सोडियम क्लोरीन ॲटम्स फॉर्म फ्रॉम Na+ अँड Cl-. यांनी वन्स अगेन शब्द वापरला आहे, म्हणजे हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे 4th लेसनमध्ये. म्हणणार काय पण नाही. इथं बघा पेज नंबर 53वर तुम्ही आलात तर इथं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे की सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो. ओके, तर हे काही नवीन नाही आहे. नेक्स्ट,
how sodium and chlorine atoms form the Na plus and Cl minus. As a result, how NaCl is formed. Figure 5.1 shows how this takes place. आता 5.1 मध्ये जाऊया बघा. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे बघा, 281. जेव्हा हा इलेक्ट्रॉन देतोय तेव्हा त्याचा काय फॉर्म होतोय, 28. ओके. नेक्स्ट क्लोरीनचं बघा काय आहे, 287. तो एक इलेक्ट्रॉन घेतोय, 288. म्हणजे जेव्हा याने इलेक्ट्रॉन दिला तेव्हा तो काय झाला, Na प्लस, आणि याने एक इलेक्ट्रॉन घेतला तेव्हा तो काय झाला, Cl मायनस. ओके. आता बघा हा Na प्लस आहे ना, हा Cl मायनस आहे. मग ह्या NaCl याने एक इलेक्ट्रॉन दिला तर इथं हा Na प्लस आणि Cl मायनस तयार होतोय. Na प्लस आणि Cl मायनसमध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह चार्ज आहे. यांच्यात अपोजिट चार्जेस असल्यामुळे काय तयार होणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि जेव्हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतो दोन अपोजिटली चार्जेसमध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड. काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड. म्हणजे बघा सोडियम एक इलेक्ट्रॉन देणार तेव्हा तो काय होणार, Na प्लस. क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेणार त्यानं दिलेला तेव्हा तो काय होणार, Cl मायनस. हे दोन्ही अपोजिटली चार्जड आहेत. ओके. यांच्यात एक बॉन्ड तयार होतो की ज्याला आयोनिक बॉन्ड म्हणतो. मग सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो क्लोरीनला आणि क्लोरीन सोडियमकडनं एक इलेक्ट्रॉन घेतो आणि NaCl तयार होतो. याच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असतात आणि यांच्यात आयोनिक बॉन्ड असतो. ओके. एवढंच आहे, ऑलरेडी पण आपण पाहिलेलं होतं, हे काही नवीन नाही आहे. ओके. पुढे बघा, द आउटरमोस्ट शेल ऑफ द सोडियम अँड क्लोरीन ॲटम इज नॉट कम्प्लीट ऑक्टेट. ओके. हा सगळा खेळ आहे तो कम्प्लीट ऑक्टेटसाठीच चाललेला असतो. ओके. बघा सोडियममध्ये बघितलं तर 281, लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स नाही आहेत, सो याची ऑक्टेट कम्प्लीट नाही. क्लोरीनमध्ये पण बघा 287, लास्ट शेलमध्ये 7 आहेत, सो याची कम्प्लीट ऑक्टेट नाही. बट जेव्हा सोडियम एक इलेक्ट्रॉन देतोय तेव्हा 28 होतोय आणि क्लोरीन एक घेतोय तेव्हा 288. आता ह्याच्यात बघा Na प्लस आणि Cl मायनसमध्ये लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, सो यांची ऑक्टेट कम्प्लीट आहे. बघा हावेवर आउटरमोस्ट शेल इन बोथ Na प्लस अँड Cl मायनस आयन्स इज अ कम्प्लीट ऑक्टेट. म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे, सोडियम आणि क्लोरीन नुसते घेतले तर याच्यात आउटरमोस्ट शेलला 1 आणि याच्यात 7, सो यांची आउटरमोस्ट शेल कम्प्लीट नाही. आउटरमोस्ट शेल कधी कम्प्लीट होते, तेव्हा त्याच्यात 8 असतात. बट Na प्लस आणि Cl मायनसमध्ये बघा याच्यात लास्ट शेलमध्ये 8, इथं पण लास्ट शेलमध्ये 8 आहेत, सो याची आउटरमोस्ट शेल कम्प्लीट नाही आहे, ऑक्टेट कम्प्लीट नाही आहे आउटरमोस्ट शेलची, बट याची कम्प्लीट आहे. ओके. हा कम्प्लीट ऑक्टेटचा खेळ आहे सगळा. नेक्स्ट, an electronic configuration with complete octet indicates stable state. ऑक्टेट कंप्लीट झाली म्हणजे तो कसा झाला, स्टेबल झाला. फर्दर an ionic bond is formed between oppositely charged Na plus and Cl minus ions. Therefore ionic compound NaCl having very high stability is formed. ओके. मग हे होतं NaCl कसं फॉर्म होतंय, आयोनिक कंपाऊंडचं रिकॅपिट्युलेशन म्हणजे रिव्हिजन होती ही थोडक्यात. ओके. कळालंय का तुम्हाला. बघा सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा काय आहे, 281. सगळा खेळ जो आहे तो बघा, आपण आयोनिक बॉन्ड आधी बघितलं. कॅटायनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो तर ॲनायनवर निगेटिव्ह चार्ज असतो. यांच्यातले अपोजिटली चार्जमुळे यांच्यात काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण आयोनिक बॉन्ड म्हणतो. मग एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला काय म्हणतो आपण, 1 आयोनिक बॉन्ड. 2 पॉझिटिव्ह आणि 2 निगेटिव्ह असतील तर 2 आयोनिक बॉन्ड्स असणार. 3 असतील तर 3, 4 असतील तर. ओके. मग एक एक्झाम्पल बघणार आहे आपण. यात आपण बघतोय की Na प्लस आणि Cl मायनस तयार करायची काय गरज होती ॲटम इलेक्ट्रिकल न्यूट्रल. तर याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये जावं लागतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपण काय म्हणतो की लास्टच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतील, शेवटच्या ह्याच्यात इथे किती आहेत, 1, इथे किती आहेत, 7. ओके. लास्टच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर आपण त्याला स्टेबल म्हणतो. पण इथं सोडियमच्या लास्ट शेलमध्ये 1 आणि क्लोरीनच्या लास्ट शेलमध्ये 7 आहेत, सो यांची ऑक्टेट कंप्लीट नाही. बट जेव्हा सोडियम एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो तो 28 होतो, म्हणजे लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होतात. क्लोरीन एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो तेव्हा 288 होतो, लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येतात, सो त्यांची ऑक्टेट कंप्लीट होते. ओके. ऑक्टेट कंप्लीट आहे म्हणजे ते स्टेबल स्टेटमध्ये आहेत. आता हे स्टेबल झाले दोन्ही, पण यांच्यात परत काय होतं, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, यांच्यात आयोनिक बॉन्ड तयार होतो.
ह्यांच्यातल्या आयोनिक बॉन्डमुळे यांना व्हेरी हाय स्टॅबिलिटी येते. दिस इज हाऊ NaCl इज फॉर्म. सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो, क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो, सोडियम स्टेबल होतो, क्लोरीन स्टेबल होतो, सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज येतो, क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज येतो, अपोजिट चार्जेसमुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतो, त्यांच्यात आयोनिक बॉन्ड तयार होतो, आयोनिक कंपाऊंड NaCl तयार होतो आणि त्याला व्हेरी हाय स्टॅबिलिटी येतो. ओके, हे आहे. या पद्धतीने तुम्ही बाकीचे पण एक्सप्लेन करू शकता. आपल्याला एक्झरसाइजमध्ये त्यांनी MgCl2चं विचारलेलं आहे, आय थिंक सो. ओके, स्टॅबिलिटीशी रिलेटेड. कुठेतरी विचारल्यासारखं वाटतं मला, बट असो. जाऊ देत, हे कळालं. याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा काय येतोय, डिसोसिएशन. डिसोसिएशन म्हणजे काय, सेपरेट होणे. फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, हा हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, याचा फॉर्म्युला काय आहे HCl, पण याचे दोन तुकडे काय आहेत H+ आणि Cl-. म्हणजे जेव्हा आपण HCl वॉटरमध्ये टाकतो तेव्हा वॉटर काय करतं, H+ आणि Cl- ला सेपरेट करतं. ओके, त्यांना सेपरेट करतं. इथं पण बघा, हा NaCl म्हणजे काय आहे Na+Cl-. ह्या दोघांना सेपरेट केलं तर त्या प्रोसेसला डिसोसिएशन म्हणतात. ओके, बघा, ऑन मिक्सिंग सबस्टन्सेस ॲज शोन हिअर, व्हॉट आर द रिझल्टिंग मिक्सचर्स फॉर्म्ड बाय मिक्सिंग द फॉलोइंग सबस्टन्सेस. आता हे कॅन यू रिकॉल पण तुमच्या सिलेबसमधनं कट केलेलं आहे, बट स्टील आपण बघतोय. पहिलं बघा, वॉटर अँड सॉल्ट, वॉटर अँड शुगर, वॉटर अँड सँड, वॉटर अँड सॉडस्ट. ओके, आपण बघितलं तर हे फर्स्ट आणि सेकंड काय फॉर्म करतंय रे, होमोजिनियस मिक्सचर. का, कारण पाण्यात मीठ विरघळवलं तर ते एकसारखं मिक्स होतं. साखर जरी टाकली तर ती प्रॉपर मिक्स होणार आहे, बट पाण्यात सँड म्हणजे वाळू टाकली तर ती मिक्स होणार नाही, किंवा सॉडस्ट म्हणजे लाकडाचा भुस्सा जर टाकला तरी तो मिक्स होणार नाही. मग 3 आणि 4ला काय म्हणणार, हेट्रोजिनियस मिक्सचर्स. ओके, हे लक्षात ठेवा, याचे आन्सर्स 1 and 2 होमोजिनियस आहेत, तर 3 and 4 हेट्रोजिनियस मिक्सचर्स आहेत. हे नोट डाऊन करून घ्या. झालं, हे कॅन यू रिकॉलचं आन्सर होतं 1 and 2 होमोजिनियस, तर 3 and 4 हेट्रोजिनियस. कारण हे डिझॉल्व होतात, विरघळतात त्याच्यात. कारण मीठ तुम्ही पाण्यात टाका किंवा साखर टाका आणि मिक्स करा, ते आपल्याला सेपरेट दिसणार नाहीत, बट सँड मिक्स केली तर ते मिक्सच होणार नाही आहेत. ओके, ते मिक्सच होणार नाही आहेत. इससे क्या पता चलता है, देखते हैं आगे. बघा, on dissolving in water an ionic compound forms an aqueous solution. In the solid state, the oppositely charged ions in the ionic compound are sitting side by side. When an ionic compound begins to dissolve in water, the water molecule push themselves in between the ions of the compounds and separate them from each other. That is to say, an ionic compound dissociates while forming an aqueous solution. Okay, मग हा खेळ असा आहे, ॲक्वियस सोल्युशन मध्ये काय होतात, सेपरेट होतात. हे दोन शब्द लक्षात ठेवा. काय होतं लक्ष द्या, मी तुम्हाला एकदम मस्त सांगतो स्टोरी. बघा, एखादा आयोनिक कंपाऊंड घेतलं तर Na+ आणि त्याला चिटकून लगेच काय असणार आहे, Cl-. जर आपण हे वॉटरमध्ये टाकलं तर वॉटर म्हणजे कोण असतो, H2 नालायक काय करतो, ह्या दोघांच्या मध्ये जातो, या दोघांच्यात भांडणं लावतो आणि Na+ला सेपरेट करतो, स्वतःमध्ये जातो आणि Cl- ला पण सेपरेट करतो. ओके,
म्हणजे H2O या आयोनिक कंपाऊंडला एकमेकांपासून सेपरेट करतो. म्हणजे यातला कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह, ॲनायन म्हणजे निगेटिव्ह, दोन्ही सेपरेट होतात आणि मध्ये H2O होतं. ही जी प्रोसेस आहे की एखादा आयोनिक कंपाऊंड जेव्हा आपण कशात डिझॉल्व करतो, वॉटरमध्ये, म्हणजे त्याचं ॲक्वियस सोल्युशन बनवतो, तर वॉटर काय करतो, मध्येच पुश करतो आणि या दोघांना काय करतो, सेपरेट करतो. या प्रोसेसलाच काय म्हणतात, डिसोसिएशन. आता लक्षात आलं डिसोसिएशन म्हणजे काय. आयोनिक कंपाऊंड एकत्र असतात, पण जेव्हा त्यांचं आपण ॲक्वियस सोल्युशन बनवतो, तेव्हा वॉटर काय करतो, या दोघांच्यात भांडणं लावतो आणि त्यांना सेपरेट करतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्सना. ही जी प्रोसेस आहे यालाच डिसोसिएशन म्हटलं जातं. ओके, दॅट्स इट. हे हवा असेल तर व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घ्या. झालंय. मग आता नेक्स्ट बघा, पेज नंबर 60 वर या. Each of the dissociated ions in the aqueous solution is surrounded by water molecules. This state is indicated by writing AQ, meaning aqueous, on the right side symbol of the ion. ओके, म्हणजे बघा इथं NaCl सॉलिड होता आधी, पाण्यात टाकायच्या आधी. ओके, जेव्हा आपण पाण्यात टाकला तेव्हा Na प्लस ॲक्वियस आणि Cl मायनस ॲक्वियस, म्हणजे त्याची ॲक्वियस स्टेट लिहिणं इम्पॉर्टंट आहे. ओके, राईट साईडला इथं बघा Na प्लस ब्रॅकेटमध्ये AQ म्हणजे ॲक्वियस, म्हणजे हा पाण्यात आहे याचं मिनिंग होतं. Cl मायनस ॲक्वियस म्हणजे तो पाण्यात आहे. म्हणजे जेव्हा आपण एखादा सबस्टन्स डिसोसिएट करतो तेव्हा काय होतं, त्यातला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज काय होतो, सेपरेट होतो. ओके, डिसोसिएशन म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, सेपरेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स. सेपरेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स. कळालं हे क्लिअरली. मग आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. इथं आपलं फर्स्ट लेक्चर जे आहे ते एंड होत आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिसोसिएशनवरतीच बेस्ड अर्नियस थिअरी ऑफ ॲसिड्स अँड बेसिस, क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड अँड बेसिस, ओके, आणि बघू कॉन्सन्ट्रेशन टर्म राहते, pH, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, असं ते लेसन आहे. ओके, लेसन तर संपणारच आहे आपला, त्यात काही इश्यू नाही. बट आज काय काय बघितलं बघा, लिटमस पेपरवरून 3 कॅटेगरीज पडतात, ॲसिड, बेसिस, न्यूट्रल. रेडचा ब्ल्यू झाला तर बेस, ब्ल्यूचा रेड झाला ॲसिड, काहीच नाही झालं तर न्यूट्रल. ॲसिड्स कसे असतात, सोअर टू टेस्ट. बेसिस कसे असतात, बिटर अँड सिपली ऑर सोपी टू टच. हा चार्ट कंप्लीट केला. याच्यावरून एक क्लिअर झालं की H प्लस असतो तो कोण असतो, ॲसिड. OH मायनसवाला बेस, आणि ज्याच्यात H प्लस पण नसतो आणि OH मायनस पण नसतो तो कोण असतो, सॉल्ट. त्याच्यानंतर रिकॅपिट्युलेशन केलं की कॅटायन आणि ॲनायन अपोजिटली चार्ज असतात, सो त्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आयोनिक बॉन्ड बनतात. हे परत बघितलं NaClचं. सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो, तो Na प्लस होतो, क्लोरीन एक घेतो, Cl मायनस, ऑक्टेट कंप्लीट करतात आणि पॉझिटिव्ह चार्जमध्ये यांच्यात आयोनिक बॉन्ड तयार करून ते हायली स्टेबल होतात. आणि लास्टला आत्ता बघितलं हे होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. होमोजिनियस मिक्सचर्स जिथे तयार होतात आयोनिक कंपाऊंडचे, तेव्हा वॉटर त्यांना काय करतं, सेपरेट म्हणजे काय, पॉझिटिव्ह आयनला सेपरेट, निगेटिव्ह आयनला सेपरेट. हे लिहिताना त्यांच्या ह्याच्यात ॲक्वियस लिहितात. असं इथे क्लिअर कळतं की NaCl सॉलिड होता, तो वॉटरमध्ये टाकला ॲक्वियस सोल्युशन, तेव्हा तो Na प्लस आणि Cl मायनस, हे जे सेपरेशन होतं त्यालाच डिसोसिएशन म्हणतात. हे सेपरेशन आपण या डायग्रामवरून एकदम परफेक्ट केलं की NaCl जेव्हा वॉटरमध्ये टाकलं तेव्हा हा वॉटर यांच्यामध्ये घुसतो आणि या दोघांना काय करतो, सेपरेट करतो. या सेपरेशनलाच काय म्हणतो आपण, डिसोसिएशन. ओके, आज आपण 58, 59 आणि 60 पेजवरचं बघितलेलं आहे. ते प्रॉपरली रीड करा, अंडरस्टँड करून घ्या. मी जिथे जिथे अंडरलाईन केलं तिथे तिथे तुम्ही मार्किंग करून घ्या. जे जे मी इथं असं लिहिलेलं आहे तिथे लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला परत वाचताना ते इझिली समजेल. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट पार्ट बघू.